नमस्कार सर्वांना. आज आपण बनवूया हिरव्या माठाची भाजी. भाजी स्वच्छ साफ करून घेतली बघा मी इथे. आणि मी कधी भाजी हिरवी कापत नाही, फक्त अशी तोडून घेत असते. त्यानंतर आपण इकडे गॅसवर एक कढई मांडली. कढईमध्ये आपल्याला फक्त 1 चमचा एवढं तेल टाकायचं. तेल एक तर व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. एकदम साधी बनवायची बघा. याच्यात कांदा टोमॅटो काहीच नाही वापरायचं. फक्त भरपूर असा लसूण घेतलेला आहे. हिरवी मिरचीचा हा मी ठेचा बनवून घेतलेला आहे. तर लसूण थोडा जास्त टाकायचा आहे, म्हणजे कशी भाजी ना चवीला खूप छान लागते. आणि आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही. आता बघा, हिरवी मिरची लसणामधली भाजी मला खूप आवडते. आता हे आपल्याला परतून घ्यायचं फक्त ठेचा 1 मिनिट तेलामध्ये. तर तुम्ही या पद्धतीने एक वेळा नक्की बनवून पहा. अशी छान लागते ना ही भाजी खायला. आणि आता उन्हाळ्यामध्ये तर हिरव्या भाज्या सहज जास्त म्हणजे नाही भेटत, पण भेटली का अशी म्हणजे मस्त करून खायची चरचरीत. आणि थोडीशी तिखट बनवायची, म्हणजे छान लागते. भाजी आपण धुवून घेतली. मी हिरव्या भाज्या कधीच कापत नाही चाकूने, तर मी अशा तोडूनच घेत असे. मी याच्या कवळ्या काड्या पण घेतल्या आता. त्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे चवीप्रमाणे, कारण भाजी शिजून खूप कमी होणार आहे. त्यामुळं मीठ थोडं जपून टाका. आता याला हलवायचं नाही आपल्याला, कारण जास्त आहे ना भाजी, तर खाली जाईल सांडण. म्हणून झाकण ठेवायचं 2 मिनिटासाठी. म्हणजे भाजी थोडीशी खाली बसली की आपण याला मग व्यवस्थित हलवूया. तसंच 2 मिनिटं आपण लो टू मिडियम गॅसवर ठेवायचं आहे. तर 2 मिनिटामध्ये बघा भाजी आपली बऱ्यापैकी खाली बसली. तुम्ही बघू शकता. आता सहज आपल्याला व्यवस्थित हलवता येईल. अशा पद्धतीने आपण आता याला एक वेळा मिक्स करून घेऊया. तर बघू शकता, हे बघा व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची मिक्स. मिक्स करून घेतली ना, तर भाजी अजून म्हणजे थोडीशी कच्चीच आहे. तर आपल्याला याच्यावर काय करायचं, 2 मिनिटासाठी अजून झाकण ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित अशी शिजली जाईल. जास्त वेळ नसतो लागत हिरव्या भाज्यांना, फक्त 2च मिनटं ठेवूया आपण झाकण. आणि गॅस लोच ठेवला आहे मी. बघा 2-3 मिनटानंतर पाणी पण आटलं. भाजी केवढीशी झाली आपली बघू शकता. कढई भरून दिसत होती, पण बघा एवढीशी भाजी आपली तयार झाली. त्यानंतर आपण इकडे बघा शेंगदाणे छान भाजून घेतलेत आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे. आता तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. मी थोडंसं कमीच टाकले. शेंगदाणे भाजून टाकले ना, तर चव भाजीला अजून छान येते. आणि लसणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. आता यातलं फक्त थोडंसं आपल्याला पाणी येते, ते आटून घ्यायचं आहे. म्हणजे आपली भाजी तयार झाली एकदम मस्त अशी. तर बघू शकता इथे याच्यातलं पूर्ण पाणी आटलं आहे. आणि आपली झणझणीत अशी ही हिरव्या माठाची भाजी तयार झाली. तर कोणाकोणाला आवडती ही हिरव्या माठाची भाजी नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.